येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की जिल्ह्यातील भाजप संपवतं की काय अशी दुर्दैवी चित्र निर्माण झालेलं आहे। कारण ज्या पद्धतीनं सामूहिक प्रयत्नातून भाजपच्या खासदाराचा पराभव झाला, यंत्रणा कोलॅप्स करणे, यंत्रणा बरोबर न राबवणे, लोकांपर्यंत मेसेज न जाणे, पोलचीट न वाटणे आणि अशा एका परिस्थितीमध्ये आज जिल्ह्यामध्ये भाजपच्या 2 औसा आणि निलंगा, राष्ट्रवादीच्या 2 अहमदपूर आणि उदगीर आणि काँग्रेसच्या 2 लातूर शहर आणि लातूर ग्रामीण असं चित्र आहे। मित्रहो, की राजकारणामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणि विकासात्मक भूमिका जर नसेल आणि अहम ब्रह्मास्मी जर वागण्याची प्रवृत्ती असेल तर दुसऱ्यांनी येऊन काही करायची गरज पडत नाही। आता आपण मध्यंतरी गणेश हाके, भाजपचे प्रवक्ते, परत जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी जे वेगवेगळ्या वाहिन्याच्या माध्यमातून मत व्यक्त केलं, खरं म्हणजे काय तक्रारी असतील, अडचणी असतील, ते काही मीडियाचे लोक नाहीत, त्यांनी पक्षांतर्गत सांगायला पाहिजे होतं। पण ते ज्या पद्धतीनं वागत आहेत, बोलत आहेत, हे निश्चितच अंतर्गत कलह वाढवणारं चिन्ह आहे। त्याचबरोबर औसाच्या निवडणुकीचा विचार करत असताना मध्यंतरीच्या काळात आपल्याला माहीत आहे की औसा आणि निलंगा किती प्रेम आहे, किती सख्य आहे आणि इथं विरोधकाची गरजच नाही काय की सारखं काड्या करणे आणि कशा पद्धतीनं प्रॉब्लेम क्रिएट करता येतील करणे। ज्या लातूर जिल्ह्यामध्ये भाजपच्या ताब्यात जिल्हा परिषद होती, महानगरपालिका होत्या, बहुसंख्य पंचायत समित्या होत्या आणि अशा एका परिस्थितीमध्ये का महानगरपालिका गेली याचंही चिंतन झालं पाहिजे। जिल्हा परिषदेच्या कामाचा लेखाजोखा पाहत असताना त्याचाही शोध घेतला गेला पाहिजे आणि त्याचबरोबर अभिमन्यू पवार यांच्या गेल्या निवडणुकीच्या वेळेस ज्या पद्धतीनं विरोध झाला तेही पाहिलं गेलं पाहिजे। आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात भाजपचे जेवढे नेते आले नाहीत त्यावेळे नेते कठोर परिश्रम, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि हार्ड वर्क करणारे संभाजीराव पाटील निलंगेकर माजी मंत्री, त्यांनी जवळजवळ 300 किलोमीटर ते पायी चालले। मग तिथं पंकजाताई आल्या, दानवेसाहेब आले, शिंदे आले, अनेक नेते आले। मी म्हणतो की कदाचित विधानसभेच्या सुद्धा काळात एवढे येतील का नाही। आणि अशा एका परिस्थितीमध्ये जो सकारात्मक दृष्टिकोन नसेल, मी जर तुम्हाला खड्डा खोदला तर तुम्ही त्या खड्ड्यात पडणार आहात की नाही माहीत नाही, पण मी मात्र त्या खड्ड्यात पडल्याशिवाय राहत नाही। आणि अशा एका परिस्थितीमध्ये आजच्या परिस्थितीत लातूर जिल्ह्यातील भाजपला संपवायला ना आम्ही देशमुखची गरज आहे ना दुसऱ्या कुणाची गरज आहे। हेच खेकडे प्रवृत्तीनं एकमेकाचे पाय ओढणं, अहम ब्रह्मास्मी म्हणून समजणं, त्या पद्धतीनं लातूर शहरामध्ये 10-11 इच्छुक असणं काही गुन्हा नाही, पण एकात एक नाही बापात लेक नाही म्हणल्यासारखं सगळं चित्र निर्माण झालेलं आहे। लातूर ग्रामीणमध्ये रमेश कराड हे प्रयत्न करत आहेत, एका बाजूला जरांगे फॅक्टर, ओबीसी फॅक्टर आणि दुसऱ्या बाजूला सगळ्यात घातक म्हणजे इस घर को आग लगी आपले निलंग्याचे शेकापचे नेते नेहमी म्हणजे नंतर काँग्रेसमध्ये होते, इस घर को आग लगी, इस घर के चिराग से म्हणत असतात। पण आज जर परिस्थिती पाहिली तर एकंदरीत ज्या पद्धतीनं करनी करे तब नहीं डरे, बोया पेड़ बबूल का आंब कहाँ से आए, या नेते लोकांचं काही होत नसतं। ह्यांना सत्ता मिळालेली असते, सत्तेतून संपत्ती घेतलेली असते, कोणी शाळा घेतलेल्या असतात, कोणी बँका घेतलेल्या असतात, कोणी पतपेढ्या काढलेल्या असतात, कोणी वेगवेगळे उद्योग घेतलेले असते, कोणी सबसिड्या असते, कोणी बँकाला बुडवलेलं असतं। ह्यांचं काही होत नाही। पण जे लोक लढतात, जे तळागाळातले असतात, जे मध्यम वर्गाचे असतात, त्या लोकाला मात्र दे माय धरणी ठाय होते आणि मुमे राम बगल में छुरी म्हणल्यासारखं वरून मात्र तू कर मारल्यावनी मी करतो रडल्यावनी अशा प्रकारचं चित्र असताना आजच्या परिस्थितीत मला असं वाटतं की भाजप हे सामूहिक प्रयत्नातून ज्या पद्धतीनं लोकसभेचा श्रंगारेचा पराभव केला त्याच पद्धतीनं सामूहिक प्रयत्नातून
फिक्सिंग न करता यांची वाट लागली तर आश्चर्य वाटायला नको. मित्रहो, मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. नमस्कार.